नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. एकदा रामकृष्ण परमहंस गंगा स्नानासाठी शिष्यांसह गंगेवर गेले. त्यावेळी तिथे एक सिद्ध पुरुषही होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली, त्यावर उभे राहिले आणि त्या चादरीवरूनच नदी पार केली आणि तसेच परतसुद्धा आले. परत आल्यानंतर रामकृष्णांच्या एका शिष्याला त्यांनी विचारलं, तुमचे गुरु करू शकतील का असा चमत्कार? 12 वर्ष तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे. शिष्यांनी रामकृष्णांना ते सांगितलं. मग रामकृष्ण म्हणाले, त्या सिद्ध पुरुषांना सांग, तुझा हा चमत्कार 2 आणे किमतीचा आहे. शिष्यांनाही रामकृष्णांचा हा निरोप कळला नाही, पण त्यानं त्या सिद्ध पुरुषापर्यंत निरोप पोचवला. तो म्हणाला, आमचे गुरुजी म्हणतात, तुमचा हा चमत्कार 2 आणे किमतीचा आहे. हे त्यानं ऐकलं आणि मग तो चांगलाच भडकला आणि म्हणाला, पुन्हा असं म्हणालास ना तर भस्म करून टाकेन. रामकृष्णांनी पुन्हा तसंच म्हटलं. तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषाने त्याचा अर्थ विचारला, का तुम्ही असं म्हणताय, माझा चमत्कार 2 आण्याचाच आहे? त्यावेळी रामकृष्ण म्हणाले, अहो, नावाडीसुद्धा 2 आण्यात पहिलं तीराला नेतो आणि त्याच्या या गुणाचा उपयोग इतरांना होतो. पण आता तुमच्याविषयी बोलायचं झालं तर तुमची विद्या फक्त तुमच्यापुरतीच आहे. आता त्या विद्येचा लोकांना काही उपयोग आहे का? तिची किंमत 0 आहे. रामकृष्णांचं हे उत्तर ऐकून सिद्धयोगी वरमला आणि खरोखरच त्यानं विचार केला, हे जे बोलतायत त्यात तथ्य आहे खरं. श्रोते हो, आजच्या या बोधकथेचं तात्पर्य एवढंच की आपली विद्या, आपलं शिक्षण हे केवळ आपल्यापुरतंच मर्यादित असता कामा नये, तर त्याचा उपयोग समाजाला आणि इतरांना होणं म्हणजेच आपल्यातल्या विद्येचं सार्थक आहे असं म्हणायला हरकत नाही. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.